नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 23 जूनच्या भागामध्ये नागराज मोठमोठ्याने हसतोय आणि तो अर्जुनला म्हणतो, अरे मी सायलीवर आणि मधुकर तुला वाटतं ना अटॅक केला आहे, तर केला आहे मी अटॅक, पण तू प्रूफ कसं काय करशील? आणि राकेश नागराजला भेटायला येताना दिसतोय, पण तो हवालदार त्याला जोरात ओढतो आणि म्हणतो, हे बघा तुम्ही आता जाऊ नका बरं का, कारण ॲडव्होकेट सुभेदार तिथं तुमच्या वडिलांना भेटायला आले. आणि राकेश बघतो तर त्याला खरंच तिथं अर्जुन दिसतोय आणि तो हवालदारला म्हणतो थँक्स, पण हवालदार म्हणतो, नाही हो, तुम्ही मला पैसे देता ना, त्याच्या बदल्यामध्ये मी एवढं तर करू शकतो, तुम्ही जा बरं का, नाही तर माझी नोकरी जाईल. आणि लगेच अर्जुन त्याला म्हणतोय की हे बघ, अरे मी प्रूफ जमा करेल आणि तुला फाशीवरही चढवेल, हे तू लक्षात ठेव. आणि तो लगेच म्हणतो, याचं काही खरं दिसत नाही बरं का, हा प्रूफ जमा करून मलाही फाशीवर चढवू शकतो. नागराज मनातल्या मनात खूप घाबरलाय आणि आता आपल्याला पुन्हा सुभेदारांच्या घरी घेऊन चालले प्रेक्षकांनो. अश्विन जेव्हा म्हणत असतो की तू इथून जा बरं का, मला तुझं तोंडही बघायचं नाही आणि ते बाळ माझं नाही आहे. पण प्रिया म्हणते, असं नका बोलू, हे बाळ आपल्या दोघांचं आहे, त्याचा स्वीकार करा. हे सुभेदार घराण्याचा वंश माझ्या पोटामध्ये वाढतोय. पण अश्विन इतका भडकतोय आणि तो लगेच सायलीला म्हणतोय, वहिनी तुम्ही हिला अगोदर बाहेर काढा बरं का. आणि कल्पनाताईसुद्धा म्हणत असू, जा तू का आलीस तिथं. आणि लगेच अश्विन तिला म्हणतोय की हां, ही ना इमोशनल करते आपल्याला सर्वांना. तितक्यात अर्जुन येतोय आणि अर्जुन म्हणतोय की ही काय करायला आली इथं, हिला बाहेर काढा बरं का. ती लगेच म्हणते सायलीला की हे बघ सायली, अर्जुनला विचार वाटलं असतं, त्यांनाही मी सांगितलं होतं माझ्या प्रेग्नन्सीविषयी, आणि ती सर्वांना जे रिपोर्ट दाखवते, पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. ती इतकं कौतुकाने सांगते की हे बाळाचे पाय असतील, असे छोटे छोटे बोटं असतील, पण कोणावर काही एक परिणाम होत नाही. आणि ती हवालदार मॅडमांना सांगते की तुम्ही हिला इथं आणायलाच नव्हतं पाहिजे. आणि सायली लगेच त्यांना सांगते, तुम्ही हिला घेऊन जा बरं का. पण तरीसुद्धा प्रिया काही जायच्या मनस्थितीमध्ये नाही. शेवटी सायलीनं अर्जुन तिला हात धरून बाहेर काढता आणि सायली लगेच तिला म्हणते, हे बघ तू कितीही प्रयत्न केले ना, तुला मी माझ्या घरामध्ये थारा देणार नाही आणि तुला पुन्हा ह्या घरामध्ये येऊ देणार नाही, असं म्हणून तिला पुन्हा घराच्या बाहेर काढते प्रेक्षकांनो. आणि इकडं कल्पनाताई खूपच इमोशनल झाल्या आणि अक्षरशः त्या रडायला लागत आहे. आणि त्या लगेच म्हणताय की अरे तुम्ही आम्हाला सांगायला हवं होतं ह्या गोष्टी. पण अर्जुन म्हणत असतो, का गं मी सांगणार होतो, पण मला अश्विनीने नाही सांगितलं होतं. आणि अश्विन लगेच म्हणतो की हो मामा, मीच नाही म्हटलं होतं, मला असं वाटलं की तुम्ही विनाकारण टेन्शन करशाल. अस्मिता म्हणते की अरे कितीही काही झालं तरीसुद्धा ती तुझं बाळ कसं काय म्हणू शकते, दुसऱ्याच्या बाळाला ती तुझं नाव कसं काय देऊ शकते, असंही ती पुन्हा पुन्हा म्हणत असते. आणि सायली म्हणते, पण तुम्ही आम्हाला सांगायला हवं होतं, त्यात बाळाची काही एक चुकी नाही आहे, त्याचा काय दोष आहे, त्या बाळाचं कसं होईल, असे एक ना हजार प्रश्न सायली अश्विनला विचारत असते. अश्विन लगेच म्हणतो, हे बघा आता जे झालं ते झालं, मला या टॉपिकवर काहीही बोलायचं नाही आहे आणि माझी काही तर मनस्थिती खराब करू नका, असं म्हणतो संतापामध्ये निघून जातोय. आणि सर्वजण पुन्हा विचारात पडले की आता पुढचं काय करायचं, कारण प्रिया काही ना काहीतरी करून पुन्हा ती जेलमधनं जर येऊ शकते वापस, तर ती DNA काहीतरी बोललेली असते. तर त्याच्यावर लगेच कल्पनाताई म्हणतात, का रे अर्जुन, जर आपण DNA टेस्ट केले आणि त्याच्यामध्ये जर अश्विनचं बाळ निघालं तर तर अर्जुन लगेच म्हणतो, अगं मम्मा हे काही विशेष नाही प्रियाला करायला, कारण ती जेलमधनं तर सहज येऊ शकते जजला भेटून, तर ती हेही करू शकते. आणि रिपोर्ट बदलवणं हे तिच्यासाठी काही नवीन नाही, त्याच्या अगोदरही तिने तसेच रिपोर्ट बदलवले, असंही अर्जुन कल्पनाताईला आणि सायलीला सांगत असतो. हो, हे एकदम बरोबर आहे तुमचं, कितीही झालं तरी आपण प्रियावर ह्या बाबतीमध्ये विश्वास ठेवायचाच नाही. आणि इकडं राकेशला ज्या सिक्युरिटी गार्डने मदत केलेली असते, त्या राकेश त्या सिक्युरिटी गार्डला गाडीमध्ये घेतोय आणि त्याला किडनॅप, तू माझ्याबद्दल पोलिसांना सांगणार आहे, तुझी एवढी हिंमत, मी तुला पैसे दिले होते ना. पण सिक्युरिटी गार्ड म्हणतो, मला माफ करा, मी पोलिसांना काहीच सांगणार नाही, तू तर माझा स्केच बनवणार होता ना. नाही सर, मला माफ करा, मी काहीच सांगणार नाही कोणाला. पण तरीसुद्धा राकेश काय ऐकत नाही आणि तो त्याला पिस्तूल दाखवतोय आणि ड्रायव्हरला सांगतो की अरे गोडाऊनकडे घेऊन चाल. आणि इकडं पुन्हा सुभेदारांच्या घरी दाखवलेले आणि सायली अर्जुनला म्हणत असते, काय हो, काय लपवलं तुम्ही माझ्यापासून प्रियाचं प्रेग्नन्सीचं, म्हणूनच तुम्ही मला प्रियाला भेटायला जेलमध्ये जाऊ देत नव्हते का. पण अर्जुन म्हणतो, अगं तू माझ्यावर रागवली नाही ना, कारण मी खूपच टेन्शनमध्ये आलो आहे, कारण माझा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता गं, असं म्हणून तो खूप समजवतोय. पण पुन्हा सायली म्हणते, बाळाचा काहीच दोष नाही, तुम्ही हे चुकीचं केलं, पण तुम्ही मला सांगायला हवं होतं. आणि अर्जुन म्हणतो, तू रागवले नाहीस ना, तो डायरेक्टली तिला साष्टांग दंडवत घालतो प्रेक्षकांना आणि म्हणतो, मला माफ कर बायको, खरंच तू माझ्यावर रागवली नाही ना, असं म्हणून तो तिच्याकडे बघत असतो. ती म्हणते, उठा बरं का लवकर, हे काय लावलंय तुम्ही. आणि तो पुन्हा एक डोळा उघडा करून तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, हे बघ, म्हणूनच मी म्हणत तू माझ्यावर रागवशील म्हणून मी तुला सांगत नव्हतो.
आणि ती हसते प्रेक्षकांनो. बघा किती गोड हसताना दिसते आपल्याला. आणि अर्जुन तिच्याकडे केवढं क्यूट नजरेने बघतोय आणि सायलीला असते आणि म्हणते, हे बघा जे झालं ते झालं, पण आता पुढं काय करायचं. आणि अर्जुनला तितक्याच सावंत सरांचा फोन येतोय आणि तिकडे इन्स्पेक्टर म्हणत असतो की जो सिक्युरिटी गार्ड होता ना, त्याला किडनॅप केलं गेलं आहे, कारण तो काहीच दिसत नाही. आणि अर्जुन म्हणतो, असं कसं काय, ह्या गोष्टी तर फक्त आपल्या दोघांनाच माहिती होतं, म्हणजे जेणेकरून हल्ला केला तर त्याला ही गोष्ट समजली असेल, असं अर्जुन इन्स्पेक्टरला सांगत असतो. चला तर भेटूया प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.